तर मागच्या व्हिडिओत आपण कटोरी कशी जोडायची ते बघितलेलं होतं. आता याला आपण योकपट्टी जोडणार आहोत. योकपट्टी पलटवून घेतली आणि इथे मी कवर शिलाई घालत नाही याला आणि इथे मी ओव्हरलॉक करणार आहे, त्याच्यामुळे पलटवली ती आणि सरळ करून डायरेक्ट शिलाई दिलेली आहे. ओव्हरलॉक केल्यामुळे इथे फिनिशिंगसुद्धा चांगलं येतं आणि धागेही निघत नाहीत. दोन्ही साईडला योकपट्टी अशा प्रकारे मी जोडून घेतलेली आहे. यानंतर जी योकपट्टी आहे ती कमी अधिक होऊ शकते, जास्तच असते, वरचा भाग जो असतो तो जास्त असतो. त्यानंतर मी इथे ओव्हरलॉक केल्यावर अशा प्रकारे दोन्ही साईडला दाबशिलाई देऊन घेतलेली आहे. पैठणी साडीचा हा ब्लाऊज आहे आणि जेव्हा बघितलं तेव्हा एकदम चुरगळलेला होता, पण आता बघा शिवताना कुठेही तो चुरगळलेला दिसत नाही. इथे व्यवस्थित करून घेतलं कापून हुक लूक पट्टी लावण्यासाठी. त्याच्यानंतर आता ही जी वाढीव पट्टी असते लूप करायची, ह्याची पट्टी मी इथे कापली नव्हती. हे बघा अशा प्रकारे जेव्हा ब्लाऊज कापत होती तेव्हा असंच चुरल्यामुळे ते कापड असं वळत होतं सारखं, तरी पण मी तसंच कटिंग केलं. इस्त्री करताना थोडंसं जळल्यासारखं झालं, त्याच्यामुळे मी पूर्ण पीस इस्त्री केला नाही. इथे पट्टी लावून झालेली आहे, त्याला दुमडून आपण अशा प्रकारे वाढीव पट्टी ही शिवून घेतलेली आहे. इथे उरलेला भाग आपण दुमडून टाकायचा. यानंतर हुक पट्टी तयार करूयात. अस्तराचा छोटा तुकडा घेतला, हा रुंद झालेला जरा कट केला आणि इथे शिलाई दिली. हा सरळ बाजूने लावते मी, त्यावर दाबशिलाई दिली आणि अशा प्रकारे दुमडून शिलाई घालायला सुरुवात केलेली आहे. आता इथे कमी अधिक भाग होतो. वाढीव भाग असतो तो जरा छोटा राहतो आणि जो हा हुक पट्टीचा जो भाग असतो तो जरा किंचितसा जास्तच भरतो. मग त्याला आपण परत शेप देऊन व्यवस्थित करून घ्यायचं. आता कमरेचं माप टाकलं आणि त्याच्यानंतर पुढची रेषा जी आखली ती शिलाई माया आहे. दोन्ही साईडला अशाच प्रकारे चौथा भाग आणि शिलाई माया अशी रेष आखून घेतली. हे जादाचं कापड. हे ब्लाऊज कटिंग करताना आपण व्यवस्थित मापानुसार कट करतो, पण परत एकदा शिवताना अशी कटिंग करून मग ब्लाऊज शिवावा लागतो, नाहीतर मापं चुकतात. हे कापून घेतलं मी शिलाई करून. त्याच्यानंतर आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपण जोडून घेऊयात शोल्डरकडे. अगदी साधा सिंपल गोलगळा ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा शोल्डर जोडले. इथे कॅनव्हास पेपरचा वापर करून कुठचाही गळा मी डिझाईन केलेला नाही आहे आणि असे ब्लाऊज पटापट शिवून होतात. त्याच्यानंतर इथे ओव्हरलॉक लगेच करून घेतलं आणि ही ज्या पट्ट्या होत्या प्रेस बटन पट्ट्या त्या देखील इथे तयार करून घेतल्या. आता बघा काखेकडे पुढच्या साईडला इथे जास्त कापड होतं, ते कायम राहतंच, ते कापून टाकलं मी आणि शिलाई आधी घालून घेतली आणि त्यानंतर कापून टाकलं. अशा प्रकारे दोन्ही भाग व्यवस्थित करून घेतले, म्हणजे जोडताना जेव्हा फिटिंग शिलाई घालताना किंवा काखेतला भाग जोडताना आपल्याला व्यवस्थित तो जोडता येतो, वरखाली होत नाही भाग. आता हात स्लीव्ज अटॅच करायच्या आधी आपण पायपिंग ही करून घेऊया.
पायपिंगसाठी मी तिरकस पट्टी पहिल्यांदाच करून घेतलेली होती, एका साईडने दुमडून देखील घेतलेली होती. नंतर दुमडताना त्रास होतो त्याच्यापेक्षा आधीच दुमडून घ्यायची. ही इथे पायपिंग पट्टी माझी लावून झालेली आहे. त्यानंतर त्याला परत एकदा शिलाई मी देऊन घेतली. म्हणजे कधीतरी काय होतं, चुकून आपली शिलाई व्यवस्थित होत नाही, मग ते बघायचं आणि डबल शिलाई घातलेली केव्हाही चांगलीच. त्याच्यानंतर जे दोरे दिसत होते ते कापून घेतलेत आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे दुमडून सावकाश अगदी पायपिंग करायला मी सुरुवात केलेली आहे. या पुढील भाग पुढील व्हिडिओत.